जय जय रघुवीर समर्थ। जीवन आणि जेवण सगळ्या पोटासाठीचा खेळ आहे। कुणी उपाशी तर कुणी तुपाशी, हा तर नियतीचाच डाव आहे। लढला तो जगला आणि हारला तो संपला, इथे तर फक्त जगण्याला भाव आहे। मित्रांनो, कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता असते। एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरं म्हणजे धाडस करण्याचे सामर्थ्य। समर्थ आपल्याला मंत्र देतात, जर धावणाऱ्या वेळेसोबत आपण बदलत गेलो की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात। मित्रांनो, जबाबदारीला जात धर्म, दिवस रात्र, ऊन पाऊस, लहान मोठं असं काहीच माहिती नसतं, ती फक्त येऊन पडते। आयुष्याच्या तराजूत अनुभवाचे वजन नेहमी जास्त असते। समर्थ आपल्या भक्ताला म्हणतात, रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो नेमका कुठे जातो, पण जर ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघूच नका, त्या रस्त्यावर चालत जा। मित्रांनो, समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही ना, त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत। संशयाने एकदा का समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही। अनुभवाच्या पायऱ्या कच्च्या राहिल्या की जीवनाचेही समीकरण चुकते आणि मग आयुष्याच्या गणिताचे उत्तरही चुकते। म्हणूनच मित्रांनो, अनुभवाची पायरी कच्ची राहू देऊ नका। आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकून जातो। समर्थ म्हणतात, वेळ खूप मोठी आहे, खूप शक्तिशाली आहे, खूप बलवान आहे। वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते। मित्रांनो, काही गोष्टी पैसा वाचून अडतात तर काही गोष्टी माणसां वाचून नडतात। म्हणून जीवनात फक्त पैसा असून चालत नाही, तर काही जीवाभावाची माणसंही सोबत असावीच लागतात। आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखमा लवकर बऱ्या होतात। आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार लवकर बरा होतो आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीही आजारी पडत नाही, हेच सत्य आहे। मनाच्या ताकदीची त्रिज्या कळाली की मनाने आखलेल्या वर्तुळात कुणाला बसवायचं आणि कुणाला काढायचं हे ठरवता येते। मित्रांनो, काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे। सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्याशिवाय तो शांत बसत नाही। सत्यवादी माणसाच्या मनात कसलीही भीती नसते आणि खटाटोप करणाऱ्यांच्या मनात भीतीशिवाय काहीच नसते। आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग कधीच येत नाही। मित्रांनो, चांगलं काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती फक्त त्याच लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते। जर तुम्हाला नाव कमवायचं आहे तर तुम्ही पुढे गेलंच पाहिजे। बदनामी करणारे मग कितीही येऊ देत, तुम्ही बघू नका। जेव्हा वाघ रस्त्याने चालतो तेव्हा कुत्रेही भुंकतातच, पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे न बघता आपला मार्ग आपण सोपा करत जायचं, पुढे एक एक पाऊल आपण टाकत जायचं। मित्रांनो, आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनातील गाडीचे इंधन असतात, ज्यांच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने अगदी सुसाट पळते। समर्थ म्हणतात, तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचाच मोह आहे। सगळ्यात मोठी वेदना ती असते जी आपल्याला जाणवत असते, पण आपण कुणालाही सांगू शकत नाही। चुकीची माणसं प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात, पण आपल्याला योग्य धडा नेहमीच देऊन जात असतात। कोणतंही नातं हे विश्वासाने बनत असते, पण खरं तर ते सहिष्णुतेने असते। मित्रांनो, आनंद थोड्या काळासाठी आपल्याला संयम देतो, पण संयम कायमचाच आनंद देतो। म्हणून प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ येण्यासाठी संयम ठेवणं गरजेचं आहे।
फुले आणि हृदये सारखीच असतात. त्रास दिला तर ती कोमेजून जातात. शब्दांच्या ताकदीला कधीच कमी लेखू नका. एक लहान होय आणि एक लहान नाही यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती असते. मित्रांनो, माझ्या आजूबाजूला काही लोक अशी आहेत ज्यांच्या हृदयात विष आणि जिभेवर गोडवा आहे. लोकांनी मला माझ्या प्रियजनांवर संशय घ्यायला शिकवलं, नाहीतर मी इतर लोकांवरही विश्वास ठेवून असायचे. त्यांना नक्कीच मुक्त केलं पाहिजे. जी व्यक्ती तुमच्याशी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जोडलेली असते. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे एका घराची लढाई म्हणजे 4 घरांची मज्जा असते. आयुष्य जगण्याची खरी मज्जा तर तेव्हा येते जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात उभी असते, पण तुमचा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास असतो. मित्रांनो, हे महत्त्वाचं नाही की सगळ्यांच्याच नजरेत चांगलं बनलं पाहिजे. दुसऱ्यांच्या नजरेत खटकण्याची काही वेगळीच मज्जा असते. दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी आपण स्वतःच बदललं पाहिजे, कारण आपण स्वतः बदलल्यावरच पूर्ण जग बदलणारे असते. आयुष्यात बदलण्यासारखं काहीच नसतं. नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट बघत असते. खरं बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सामना करण्याची ताकद देते. या जगात कोणीतरी असे असेल का ज्यांची सवय माझ्यासारखी असेल? मित्रांनो, नेहमी खोटे याच कारणाने जिंकले जाते, कारण खऱ्याला साथ देण्याची लायकी सर्वांचीच नसते. कठीण परिस्थिती आल्यावर समजदार व्यक्ती रस्ता शोधत असतात आणि कमजोर व्यक्ती फक्त बहाणे शोधत असतात. महत्त्व माणसाचे नसते, महत्त्व तर त्याच्या स्वभावाचे असते. कोणी एका क्षणात मन जिंकून घेतात, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकून घेत नाहीत. मित्रांनो, दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी आपल्याकडे भेजा हवा आणि स्वतःच्या चुका कबूल करण्यासाठी आपल्याकडे काळीज हवे. ना आम्हाला झुकण्याची सवय आहे, ना आम्हाला झुकवण्याची सवय आहे. काही नाती जाणीवपूर्वक निभवायची हीच आमची सवय आहे. कुणी आमच्यावर थोडे तरी उपकार केले असतील तर वेळेने जर मला संधी दिली ना, तर ते उपकार मी व्याजासहित परत नक्कीच करेन. या छोट्याशा आयुष्यात खूप अशा इच्छा होत्या. आयुष्यात माणसं तर खूप होती, पण समजून घेणारे कुणीही नव्हते. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात अनुभव आला नसेल तर एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही ज्यांना छोटे समजत आहात ना, ती लोक मोठ्या मोठ्या ठिकाणी कामाला येतात आणि ही छोटी माणसं छोट्याशा कामावर आपली लायकी दाखवून देतात. बदलणारी माणसं आणि बदलणारी नाती भलेही दिसून येत नाहीत, पण अनुभव मात्र खूप छान देऊन जातात. समर्थ म्हणतात, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने काहीच फायदा होत नाही, कारण तणाव घेणारी लोक जर सफल झाली असती तर सर्वात जास्त तणाव घेणारीच लोक या जगात जिंकली असती. मित्रांनो, कोण चांगलं आणि कोण वाईट हे तर तेव्हा समजते जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते. कौतुक एक धोका आहे जे आपण मनापासून ऐकतो आणि मग शेवटी फसून जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या कर्माची थप्पड आपल्यावरच पडते ना, तेव्हा राजाला देखील भीक मागण्याची वेळ येते. मन खोलून श्वास घेण्याचा प्रयत्न करा. आतल्या आत घुसमटत बसू नका. काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्या. सगळं स्वतःवर घेऊ नका. काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे. हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे. मित्रांनो, होऊन गेलेले क्षण आणि सोडून गेलेली नाती परत कधीच येत नाहीत. ही जीवनाची प्रसिद्ध कथा आहे. काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे. हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे. तुटलेली व्यक्ती बाहेरून कितीही हसत असली तरी त्याच्या हसण्यामागची वेदना कधीच कुणाला समजत नाही. 2 गोष्टी स्वतःमध्ये जोपासा. एक म्हणजे गप्प राहणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माफ करणे, कारण गप्प बसण्यापेक्षा चांगले उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही.
समर्थ म्हणतात, जर तुम्हाला कोणाचीच इज्जत करायची नसेल तर गप्प बसा, पण चार माणसांसमोर कधीच कुणाला अपमानित करू नका. अपमानित करू नका. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते तेव्हा त्याला खरोखरच जाणवते की या जगात देवाशिवाय कोणीही आपलं नाही. दुसऱ्यांचे दोष आपल्याला सहज दिसतात, पण जेव्हा काही दोष आपलेच असतात तेव्हा माणसे आंधळी होतात. माणसाने नेहमी सावली आणि आरशासारखी मैत्री करावी, कारण सावली कधीच साथ सोडत नाही आणि आरसा कधीच खोटं बोलत नाही. मित्रांनो, नाती फक्त रक्ताचीच नसतात. संकटात हात देणाऱ्यापैकी कोणतंही नातं श्रेष्ठ नसते. जिथे चुकीचं होत आहे तिथे नक्कीच उलट उत्तर द्या, कारण आपण एकत्र राहिलो तर लोक बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात. जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबतच आयुष्यही खेळत असते. प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात, पण प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात. कोणी निराशेने चिरडला जातो तर कोणी संघर्षातून चमकला जातो. तुम्हाला वाटतं तितकं कोणीही तुमच्यावर प्रेम करत नसतं. तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही चांगले वागाल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो तुमचा विश्वासघात करेल तो मरेपर्यंत तुमचा विश्वासघातच करत राहणार आहे. मित्रांनो, कुणाच्या तरी चुकांमधून मी देखील एक नातं निभावलं आहे आणि ते नातं मला वारंवार निरर्थक वाटू लागलं आहे. नातं जपण्यासाठी नतमस्तक झालात तर आता प्रत्येक वेळी आपणच नतमस्तक होऊ, असा लोकांचा गैरसमज होतो. जेव्हा कोणी इतर लोक आपल्याला फसवत असतात तेव्हा आपण त्यांच्याशी भांडतो, पण जेव्हा आपलेच प्रियजन आपल्याला फसवत असतात तेव्हा आपण शांत होतो. फक्त आपली नाती टिकवण्यासाठी आम्ही कधीही तुमच्या चुकांचा विचार केला नाही, पण शेवटी व्हायचं तेच झालं. तुम्हाला साथ सोडायची होती आणि तुम्ही सोडून दिली. समोर गोड बोलणाऱ्या आणि पाठीमागे काम बिघडवणाऱ्या मित्रांपासून कायम दूर राहा, कारण ते आतून विष आणि बाहेरून अमृत आहे. एक स्वप्न पहा, अडचणी हजारो येतील, पण ते दृश्य खूप सुंदर असेल जेव्हा तुमच्या यशाचा आवाज असेल. मित्रांनो, उंचीवर तेच पोहोचतात जे दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःलाच बदलत असतात. ज्या व्यक्तीचे विचार आणि हेतू चांगले आहेत, नक्कीच देव त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी रूपात मदत करतच असतो. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे लोक इतरांच्या सुखापेक्षा स्वतःच्या समस्यांवर कमी दुःखी असतात. काळानुसार बदलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वेळ बदलणं शिकवत असते, थांबणं नाही. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडूनच धोका मिळतो तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी हजारो वेळा विचार करते. 100 अपूर्ण प्रयत्नांपेक्षा एकच मनापासून केलेला प्रयत्न अधिक प्रभावशाली असतो. लक्षात ठेवा, आयुष्य कधीच आनंदी नसते, ते आपल्याला आनंदी बनवावे लागते. जर देवाने तुमच्याकडून ते घेतलं असेल जे तुम्ही गमावण्याची कधीच कल्पना देखील करू शकत नव्हता, तर समजून जा, देव नक्कीच तुम्हाला ते देणार आहे, ज्याची कल्पना देखील तुम्ही कधीच केली नसेल. मित्रांनो, विचारात असताना माणूस आजारी पडल्यावर तोच माणूस शुद्धीवर आल्यानंतरही तो बेशुद्धच असतो. सर्वांना चांगले समजणं आता सोडून द्या, कारण लोक जशी दिसतात तशी ती नसतात. त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. खोटं किती विचित्र आहे. स्वतः सांगितलं तर छान वाटते आणि जेव्हा इतर सांगतात तेव्हा मात्र आपल्याला राग येतो. आयुष्यात अडचणी येतात तेव्हा दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका नेहमीच चांगल्या अभिनेत्याला दिल्या जातात. हे जग किती विचित्र आहे. इथे खोटं बोलल्याने नाही तर खरं बोलल्याने नाती तुटतात. आपण नेहमी चुकीची व्यक्ती पहिल्यांदा पसंत करतो आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्यांचा त्याग करतो. मित्रांनो, काही माणसं तुमच्याशी जसे वागतात तसेच वागू द्यात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही वागा, कारण तुमची ओळख हीच तुमची वागणूक आहे.
जी लोक इतरांवर अवलंबून असतात ती कधीही सुखी होऊ शकत नाहीत। म्हणूनच तुम्ही तुमच्या गरजा आणि तुमच्या इच्छा स्वतः पूर्ण करू शकले पाहिजेत। कुणालाही खूप जास्त वेळ देखील देऊ नका, कारण आपली वेळ आल्यावर ते आपलं महत्त्व विसरून जातात। जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर समजून देखील सांगतो, तर त्याच्यासारखा आपल्यासाठी दुसरा कोणीही असू शकत नाही। मित्रांनो, जो व्यक्ती नियम पूर्ण करून त्याचे काम पूर्ण करेल, तर लक्षात ठेवा, तोच व्यक्ती उद्या पूर्ण दुनियेवर राज्य करेल। आजकालची लोक मनापासून दिल्या जाणाऱ्या सन्मानाने खुश होत नाहीत, तर त्यांना त्यांच्या दिखाऊपणाच्या खुशामतीचाच जास्त अभिमान वाटतो। अनेकदा महान लोक होण्याच्या नादात तुम्ही माणूस फैला विसरता। जीवन नष्ट करणारे शब्द म्हणजेच मी हे काम उद्यापासून करेन। पैशांची किंमत आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा तो पैसा स्वतः कमवावा लागतो। मित्रांनो, लोक खोटं बोलतात की आपण सर्वजण मातीचे बनलो आहोत, पण दगडांपासून बनलेल्या अशा अनेक लोकांना मी चांगलंच ओळखून आहे। माणसांच्या चेहऱ्यावर कधी जाऊ नका, कारण चेहऱ्यापेक्षा मोठा मुखवटाच असू शकत नाही। मित्रांनो, सर्वांचे सल्ले नक्कीच ऐका, पण तुमची हिंमत आणि तुमची विवेक बुद्धी तुम्हाला जे सांगेल ना तेच फक्त तुम्ही करा। फक्त नशिबावरच नाही तर मेहनतीवर देखील विश्वास ठेवा। एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल। जिंकल्यावर सारे जग मिठी मारते, पण हरल्यावर देखील जो मिठी मारतो ना तो फक्त आपलाच असतो। मित्रांनो, आधारामुळे व्यक्ती पोकळ होतात आणि त्यांच्या आशा कमकुवत होतात। म्हणूनच स्वतःच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा। स्वतःपेक्षा चांगला जोडीदार आणि सहानुभूतीदार दुसरा कोणीही मिळू शकणार नाही। मित्रांनो, सत्य आणि मनापासून शुद्ध बोलणारी लोक सहसा एकटीच आढळतात आणि हेच जीवनाचे वास्तव आहे। लोकांना प्रभावित करण्यासाठी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू नका। लोक आपोआपच प्रभावी होतात। जर तुम्ही काही काळ एकटे राहायला शिकलात, तर तुम्ही सत्य आणि असत्य, बरोबर आणि चुकीचं आणि जे काही वेगळं आहे ना ते ओळखण्यास सक्षम व्हाल। जर जीवनातील प्रत्येक क्षणाला जिंकायचं असेल, तर तुम्हाला शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर जास्त करायला लागेल, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते। नशिबाचे देखील हजारो खेळ आहेत। जे मिळत नाही ना त्याच्यावरच प्रेम आहे। एकाला पर्वा नाही आणि दुसरा मरायला तयार आहे। मित्रांनो, जीवनात प्रेम हरवू शकत नाही, पण प्रेमासाठी तुमचे जीवन कधीही हरवू देऊ नका। पूर्वी आपण प्रत्येक गोष्टीत गोंधळात पडायचो, पण आता आपण मुकाट्याने पराभव स्वीकार करतो। काही अपघाताने मला घडवलं आहे, त्यांनीच मला स्मार्ट केलं आहे। प्रत्येकाला स्वतःचे समजणे आता बंद करा, कारण लोक जशी दिसतात तशी ती नसतात। तुमच्या पाठीमागे कधीही कोणीही काहीही बोलत असेल तर घाबरू नका, कारण त्यांच्याबद्दलच पाठीमागे बोललं जातं ज्यांच्यामध्ये काहीतरी असतं। अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि इतर माणसांमध्ये तो काहीही चांगलं बघू शकत नाही। आजपर्यंत खूप जणांनी माझा विश्वास तोडला आहे, पण विश्वास ठेवण्याची माझी सवय अद्याप सोडलेली नाही। माणसांशी संबंध ठेवून एकच गोष्ट शिकले, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी घेता, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कचऱ्यातील रद्दी समजू लागते। जी लोक इतरांना नेहमीच अपमानित करतात, असं करून आपण किती खाली जात आहोत हे त्यांना कळतच नाही, आणि जेव्हा पण कळतं ना तेव्हा वेळ निघून गेलेला असतो। मित्रांनो, तुमच्या द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टींचा नेहमीच त्याग करा, मग ते विचार असू देत, कृती असू देत किंवा माणसं असू देत। दुर्बलता जाणून घेण्यापूर्वी शत्रूवर प्रहार करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, कारण शत्रू जर तुमच्यापेक्षा बलवान असेल तर तो नक्कीच तुमचा नाश करेल।
जेव्हा तुम्ही अनुभवाल की सर्वच बाजूंनी लोक तुमचा हेवा करत आहेत, तर समजून जा की जीवनात आपण नक्कीच यशस्वी होत आहोत. मित्रांनो, जीवन आनंदाने जगा, कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर तुमचे मौल्यवान जीवन देखील मावळत असते. शांततेच्या पाठी नक्कीच काहीतरी विचार असतात, पण काही लोक आपल्याला कमजोर समजतात. मला कशाचाही अभिमान नाही, कारण मला माहित आहे की माझ्या आयुष्यात एक रात्र अशी असेल ज्यानंतर कधीच पहाट होणार नाही. मित्रांनो, शक्य आणि अशक्य हे त्याच व्यक्तीचे विचार आणि कृतीवर अवलंबून असते. ज्यांचा स्वभाव नेहमीच बदलायचा असतो ती माणसं कधीच कोणाची नसतात. एकटं रडणं हे मरणापेक्षा पण कमी नाही, जिथे प्रश्नही त्यांचेच असतात आणि उत्तरही त्यांचीच असतात. वेदनेची सुद्धा स्वतःची एक शैली असते, ती सुद्धा ज्यांना भोगावी लागते त्यांच्यावरच स्थिर असते. आपण कितीही हसलो, जगाच्या जत्रेत कितीही खेळलो, तरीही जे हृदयात असतात ते मला एकांतात आठवतात. मित्रांनो, तुम्ही स्वतः सोबत दयाळू व्हा. जे तुम्हाला त्रास देतात त्यांना दफन करा. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद माझ्यात आहे, म्हणूनच शत्रू अधिक आणि मित्र कमी आहेत. कधी कधी माणसं बोलत नाहीत, पण त्यांचे दिवस बोलत असतात. पण जेव्हा दिवस बोलत नाहीत ना, तेव्हा लोक लाख बोलत असतात, पण त्यांचे कुणीही ऐकत नाही. मित्रांनो, शेवटी 30 लोक खूप जास्त दुःख देऊन जातात, ज्यांनी सुरुवातीला त्यांचे खूप चांगलेपण आपल्याला दाखवलेले असते. आता माझ्या आयुष्याची पुस्तकं उघडू नका. आम्ही होतो ते आता राहिलो नाहीत, आणि आता आम्ही जे आहोत ना ते कोणालाही माहीत नाही. मित्रांनो, घाईत आत्मविश्वास आणि प्रयत्नांशिवाय आशा या दोन्ही गोष्टी फसव्या आहेत. आयुष्यात चुकून कधी असे झालेच की तुमच्या नावाची कोणीतरी उगीच अफवा पसरवत असेल, तर तेव्हा त्या अफवेची काहीच पर्वा करू नका, कारण जिथे तुमच्या नावाला आग लागते तिथूनच तुमच्या नावाचा धूर निघतो. हे नेहमी लक्षात ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.